हाय, हॅलो, नमस्कार. मी रेखा. माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत. मी आली आहे आमच्या शेडच्या वरल्या तुकड्यामध्ये. हे बघा, तुम्ही पाहू शकता हे झाड केळीचे. कशी केळी लकडून गेली आहे. हे ऑर्गॅनिक आहे बरं आमचं सगळं. ह्याला काही म्हणजे केमिकल ते नसतं. आणि अशा केळीला मार्केटमध्ये खूप डिमांड आहे. बघू शकता तुम्ही ही केळीची झाडं आमची. असे 10-12 झाडे आहेत शेतामध्ये. चला म्हणले दादाचा डब्बा घेऊन आले तर आपण शेअर करूया आपले झाडे. हे आहे बघा डाळिंबाचं झाड. हे आत्ता लावल्यामुळे छोट आहे. ह्याला कुठं फुलं किंवा फळ लागलं नाही अजून. हे बघू शकता तुम्ही पेरूचं. बघा असे छोटे छोटे पेरू लागले त्याला. हे बघा कसं गच्च गच्च लकडून गेले. आणि हे लाल बी असतं ना तसा पेरू आहे आणि खायला खूप गोड. हे बघू शकता किती छान असं गच्च गच्च भरलेत. हे खूप लागतात एकदा पेरू. आणि हे पेरूचंच आहे पण ह्याला पेरू लागले नाही. हे काही असं फुल लागले ह्याला. तुम्ही बघू शकता असे फुलं असतात पेरूचे. आणि ही जनावरांसाठी लावलेला आमचा ऊस, सॉरी गवत. हे त्या केळीच्या झाडापासून आता मी दाखवते तिथपर्यंत आहे हे गवत लावलेलं. याला लावतात ऊसासारखं. म्हणजे त्याचं बेन असतं छोटं छोटं आणि त्याला ऊसासारखंच त्याची लावण करायची. नंतर हे असं येतं. हे बघू शकता तुम्ही आंबा. अशा आमच्याकडे 25 आंब्याची झाडे आहेत. हा केशर आंबा आहे आणि खूप गोड. हा पण ऑर्गॅनिक प्युअर क्वालिटी. आणि ही बघताय ते ऊस थोडा लावणीचा आहे आणि तो आहे तर खोडवा आहे. गेल्या वेळेस ते रसवंतीला गेलं होतं हैदराबादला. हे बघा हे केळीचे झाडे बघू शकता तुम्ही. आणि तो आंबा आहे ना ऊसाच्या पलीकडे, ते ऊस आपलाच आहे आणि त्याच्या पलीकडला जो आंबा आहे तो आमच्या सासऱ्यांनी लावलेला आहे त्यामुळे तो विशेष. आणि तो हापूस आंबा आहे आणि तो आहे तो आम्ही लावलेला आहे. आणखीचे झाडे आहेत मी तुम्हाला नंतर शेअर करेन कारण या व्हिडिओमध्ये सगळंच बसणार नाही. हे बघू शकता तुम्ही. हे पण असं गच्च लागले तर केळी. दादाचा डब्बा घेऊन आले होते मी शेताकडे. चला दादा म्हणजे माझी मोठे ते आमची एकत्र फॅमिली, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आहोत आम्ही. आणि खूप चांगलं वाटतं. एकत्र कुटुंब पद्धतीच्या काही आहेत गैरसमज पण मला ते तसं वाटत नाही. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर शेअर, सबस्क्राईब, लाईक करा. बाय.